नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया वेसुवियस इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.57%, FISची होल्डिंग आहे 4.06%, DISची होल्डिंग आहे 20.66% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 19.71%. तर मित्रांनो, या कंपनीने 14 रुपये 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 1 मे 2025 आणि एक्झिट डेट अनाऊन्स केली आहे 30 एप्रिल 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने एक्झिट डेट ठेवली आहे आपल्या फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी 30 एप्रिल 2025. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला वेसुवियस इंडिया लिमिटेडच्या फायनल डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला वेसुवियस इंडिया लिमिटेडचे शेअर 29 एप्रिल किंवा त्याच्या पहिले परचेज करावे लागेल. चला आता बोलूया सनोफी इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.40%, FISची होल्डिंग आहे 5.64%, DISची होल्डिंग आहे 22.94% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.04%. आणि मित्रांनो, सनोफी इंडिया लिमिटेडने 117 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 25 एप्रिल 2025. चला आता बोलूया आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35.96%, FISची होल्डिंग आहे 15.52%, DISची होल्डिंग आहे 20.23% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 28.27%. आणि मित्रांनो, आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 25 एप्रिल 2025. चला आता बोलूया शेफलर इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.13%, FISची होल्डिंग आहे 4.49%, DISची होल्डिंग आहे 16.23% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.32%. आणि मित्रांनो, शेफलर इंडिया लिमिटेडने 28 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 23 एप्रिल 2025. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 84.83%, FISची होल्डिंग आहे 1.55%, DISची होल्डिंग आहे 1.46% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.16%. आणि मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 3 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 16 एप्रिल 2025. चला आता बोलूया हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.71%, FISची होल्डिंग आहे 10.30%, DISची होल्डिंग आहे 8.65% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.35%. आणि मित्रांनो, हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 5 रुपये 75 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 15 एप्रिल
25. चला आता बोलूया क्रिसिल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.64%, FISची होल्डिंग आहे 7.55%, DISची होल्डिंग आहे 12.69% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.13%. आणि मित्रांनो, क्रिसिल लिमिटेडने 26 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 14 एप्रिल 2025 आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 11 एप्रिल 2025. चला आता बोलूया ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.36%, FISची होल्डिंग आहे 11.33%, DISची होल्डिंग आहे 7.22% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.07%. आणि मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडने 20 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 9 मे 2025. चला आता बोलूया KSB लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.80%, FISची होल्डिंग आहे 5.33%, DISची होल्डिंग आहे 10.62% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.26%. आणि मित्रांनो, KSB लिमिटेडने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी KSB लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 2 मे 2025. चला आता बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 10.28%, DISची होल्डिंग आहे 7.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.70%. आणि मित्रांनो, ABB इंडिया लिमिटेडने 33 रुपये 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी ABB इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 3 मे 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 अशा कंपन्या बघितला ज्या कंपन्यांनी डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.